रूप पाहता लोचनी सुख झाले साजनी सुख झाले साजनी सुख झाले साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो विठ्ठल
मागणे ते एक तुझ प्रती आहे मागणे ते एक तुझ प्रती आहे पाय पांडुरंगा हे सिद्धरी पाय पांडुरंगा मागणे ते एक तुझ प्रती आहे मागणे ते एक तुझ प्रती आहे देशतरी पाय पांडुरंगा देशतरी पाय पांडुरंगा या संताची निर्मित मदने या संताची निर्मित मदने आणि तुझे काही नाम देवा आणि तुझे काही नाम देवा कावडे आता उदार तो होई कावडे आता उदार तो होई मग ठेवी पाय संताची मग ठेवी पाय संताची या संताची निर्मित मदने या संताची निर्मित मदने आणि तुझे काही न मागो देवा पांडुरंगा मागो देवा कुमार कुमार पदे पादुका शोभते सौख्यकारी तया सिंधुजाची पदे दुःखहारी तुम्हा वीन दत्त मला कोण तारी नमो विठ्ठल राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा नमो विश्वरूपा विष्णुमाय बाबा नमो विश्वरूपा विष्णुमाय बाबा नमो विष्णुरूपा विष्णुमाय बाबा नमो विष्णुरूपा विष्णुमाय बाबा नमो विश्वरूपा विष्णुमाय बाबा नमो विश्वरूपा विष्णुमाय बाबा नमो विश्वरूपा विष्णुमाय बाबा नमो विश्वरूपा विष्णुमाय नमो
ईश्वरो दास तुका वाह पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण धरिया गजकमलाने गजदारो बाबाजी सद्गुरू नमो सद्गुरुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति प्रारंभ गुरु गणपती विद्यालय सागरा अज्ञान तो हरुण बुद्धि दे आराध्य मोरेश्वर दुःख दारिद्र्य देशांतरा पाठवी हे गणनायक गजमुखा भक्ता बहुतोषवी अधिष्ठान जिथे प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला गुणातीत एका तयाच्या नामे चुके जन्म ठेपा नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथ सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमचा लागलो तुमचा लागलो सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आमचा स्वामी दया देवा यावरी न करावे सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अब स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू मागणी देख तुझ प्रती आहे देसी तरी पाय पांडुरंगा या संतासी निर्विहेची मज देई आणि तुझे काही न मागू देवा तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पायी संताची या संतासी निर्वी हेची मज देई आणि तुझे काही न मागू देवा विठ्ठल बालाजी भाऊनी 17 वर्ष झालं देवाला एकच मागितलं, मंदिराला मंदिर, मंदिराला मंदिर, मंदिराला मंदिर होऊ दे. बरोबर आहे का नाही? आणि असाच सप्ताह जोपर्यंत
मी आहे तोपर्यंत चालावा आणि माझ्या माघारी असाच नामयज्ञ या ठिकाणी व्हावा. खरं तर हा नामयज्ञ सहजासहजी कुणाच्याही जीवनात घडत नाही, कुणालाही करता येत नाही. याच्यासाठी माणूसच म्हणून जन्माला यावं लागतं. आणि माणसात ज्याला देव कळाला त्याने मंदिरात देव पाहिला, आणि ज्याला माणसातच देव कळाला नाही त्याला मंदिरात देव कधी दिसत नाही. या परिसराची तुम्हाला साथ आहे. या वस्तीवरल्या तांड्यावरल्या सर्व लहानापासून वृद्धापर्यंत तुम्हाला त्यांची संगत आहे, साथ आहे. आणि खरं तर या परिसरातल्या साधू संतांची तुम्हाला साथ चांगल्या प्रकारे आहे. तसं मी जसं येते तसं आमचे महाराज या ठिकाणी गायनासाठी आहेतच, त्यांनाही धन्यवाद. आणि दुसरी गोष्ट त्यांच्यात नाही तो कुच्चरपणा. बरं, आवाज जरी बसला तरी ते ओरडतातच, प्रमाण नाही लागलं तरी पण म्हणतातच. का तर त्यांना काय असतं पहा, सतत ज्याच्या मुखातून भगवंताचं नाम वदविल्या जातं, घेतल्या जातं, त्या माणसाच्या तोंडाला चिकटपटी जरी लावली तरी ती माणूस गप्प बसत नाही. याचं नाव वारकरी आहे. या ठिकाणी आमचे बाबा या ठिकाणी कीर्तनासाठी प्रत्येक वर्षाला असतात, त्यांनाही धन्यवाद. या ठिकाणी गायनासाठी गतवर्षी आमचे महाराज या ठिकाणी होते गायनासाठी, त्यांनाही धन्यवाद. गोडासा आवाज आहे. महाराजांनी माई घेतलं, महाराजांचा माझा परिचय नाही, यावर्षी नवीन दिसले मला. अंकुश महाराज या ठिकाणी विराजमान, त्यांनाही धन्यवाद. पहिली सेवा त्यांचीच होती. कीर्तनाची सेवा होती का? वा, धन्यवाद. या ठिकाणी आमचे भाऊगिर महाराज गाडी चालवतात, गायन करतात, मृदंग वाजवतात, त्यांनाही धन्यवाद. या ठिकाणी आमच्या छोटा पाकिट बडा धमाका, दिसायला पाकिट छोटा आहे पण धमाका मोठा आहे. या वयात एवढी सुंदर कला आहे. मला वाटतं तारुण्यामध्ये तर काय करील हेच कळत नाही मला. किती मृदंग पुढे ठेवावं लागते की. हे बघा, प्रत्येकाचं जीवन ज्याच्यासाठी जन्माला आलं सामान्य नाही. चमडीतून आवाज काढायचं म्हणजे अंगावाटी घाम निघतोय, सोपं नाही. आणि दुसरी गोष्ट, हे प्राप्त करण्यासाठी सुद्धा पहिलं पुण्य असावं लागतं कुळाचं, दुसरं पुण्य असावं लागतं मायबापाचं, आणि इथं वाजवायला तिसरं पुण्य असावं लागतं स्वतःचं. तिन्ही पिढीचं, तीन कुळाचं पुण्य जर तुमच्या पदरामध्ये असेल, कुळाचं, कुळाचारी नाम, बरोबर आहे, दुसरं धन्य माता पिता, आणि तिसरं करिता देवार्चन, घरा आले संत, तिन्ही कृपा ज्याच्यावर झाली त्याच्या हातामध्ये आपोआप आवाज निघतो. सोपं नाही. म्हणून आमचे महेश महाराज या ठिकाणी विराजमान, त्यासाठी एक बार जोरदार टाळ्या वाजवा. लहान आहे आणि यावर्षी मला सिस्टम ही थोडस चांगलं दिसते. बदललंय का? नाही, तेच गेल्या वर्षी होते. तेच आहे का? मग कसं काय मिस्टेक झाली गेल्या वर्षी? थोडं चेंज झाले असं मला वाटलं. हा, सुंदर आवाज देतात, तुम्हालाही धन्यवाद. या ठिकाणी आमच्या महेश सोबत महाराज कीर्तनासाठी आलेले आहेत. धनगर मोहा गंगाखेड या ठिकाण ते कीर्तनासाठी विराजमान आहेत, त्यांनाही धन्यवाद. सगळीच गुणवान गुणीजन मंडळी या ठिकाणी जेवढी आहे तेवढी सर्वांच्या चरणविंदावर साष्टांग दंडवत. आमच्या अमर भैयाचं या ठिकाणी चॅनल आहे, त्यांनाही सगळ्यांनी सबस्क्राईब करा. आणि दुसरी गोष्ट, नावच अमर आहे, बरोबर आहे का नाही? अमर नाव म्हणल्यावर या नामाची ताकद खूप महत्व आहे. एक याच्यावर अध्यायच आहे, वाचून काढला पाहिजे मग कळतो. आणि ते अध्यायच अमरच्या जीवनात आहे, लक्षात ठेवा. मग त्यांनाही त्यांचंही चॅनल आहे. आम्ही वर्षाला परत परत कीर्तन पाहतो. खरं तरी पहिली सेवा देवाची, दुसरी सेवा चॅनल का घेऊन असना मायबापाची, आणि तिसरी सेवा साधू संतांची. हे त्यांच्या भाग्यामध्ये आहे. हे सेवा कुणाच्याही पदरामध्ये पडत नाही. इथं पापी येत नाही, पुण्यवान जात नाही. विठाला विठाला